आई खूप भूक लागली आहे ग. जे काय बनवलं असेल तर घेऊन ये. आले बाबा, धीर धर जरा. नितीश, मनू कुठे आहे बघ, हाक मार तिला. गुड मॉर्निंग तायडे. मनू, तुझ्या आवडीचे पोहे केलेत, खाऊन घे, गरम आहेत तोवर. मनू, आज उठायला उशीर झाला बाळा. आरती तू पण खाऊन घे. नाही नको, तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर खाते. बाबा मी काय म्हणतो, आत्ता आपण सगळे एकत्र आहोत तर मला जरा बोलायचंय. आपल्या घरात हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. नितीश, आता कुठल्याही विषयावर बोलायची गरज नाहीये, आपण नंतर बोलूया. पण हे सगळं जे आहे ना ते मला नितीश, सांगितलेलं कळत नाही का तुला? ठीक. अगं मनू, झालं तुझं? थांब, मी आणखीन देते तुला. नाही नको, पोट भरलंय माझं. अगं पण नाही, खरंच पोट भरलंय. बरं, मी आज शाळेत जाऊ शकते का? असं का विचारतेस तू? तुला जायचं असेल तर जा की बाळा. नाही. मनू, आज तू शाळेत जाऊ नकोस. ठीक आहे. अहो, शाळेत जाऊ नको का म्हणालात तुम्ही? थांब थोडं. मी असं का म्हणालो हे लवकरच कळेल तुला. इतकी वर्ष काम करतेस माझ्या बरोबर, माझा चॉईस नाही माहिती तुला. काय झालं सर? यातले एकही डिझाईन मला आवडले नाही आणि मी तुला आधीच सांगितलं होतं, आय वॉन्ट बेस्ट ऑफ बेस्ट डिझाईन्स. सॉरी सर, मी आज आणखी नवीन डिझाईन रेडी करते. आय एम शुअर यू विल लाईक इट. होप शो. लक्षात ठेव, राजवीर मोहिते पाटीलचं लग्न आहे. तो ड्रेस पण तसाच पाहिजे. येस सर, टेलर आलेत, आपण मेजरमेंट घेऊया. लगेच. मास्टरजी, बाय द वे, लग्नाची डेट काय ठरवली? ती अजून ठरली नाहीये, पण कधी ठरेल, त्यामुळे तुमच्याकडून डिले नकोय. गेट ऑन युअर टोज. ओके. ताई अगं हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? का? काय झालं? मला तर हल्ली असं वाटतंय की आपण आपल्या घरात नाही, दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी घरात राहतोय. आपण नाही का दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर मोजून मापून बोलतो, तसं काहीतरी चाललंय इथे. नितीश, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. ताई तुला काहीच कळत नाहीये का? ज्या घरात नेहमी आनंदी उत्साही वातावरण असतं, ज्या घरात मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सुद्धा सहज सॉल्व्ह केला जातो, त्याच घरात अशी अचानक शांतता पसरली ना की त्रास होतो ग. आता मगाशीच बघ, जनरली आपण डायनिंग टेबलवर बसलो की गप्पा मजा मस्ती करतो ना, पण आज गप्पा तर सोड, धड कोणी कोणाशी बोलायला सुद्धा नीट तयार नव्हतं. ताई हे जे काही सगळं चाललंय ना मला खरंच पटत नाही. हा, मग मी काय करू? म्हणजे अगं ताई, तू ठरवलंस ना तर घरचं वातावरण आधीसारखं होऊ शकतं. मी ठरवलं तर म्हणजे सध्या घरात जे काय चालू आहे ते माझ्यामुळे होतं असं तुला म्हणायचंय ना? अगं ताई, मी कुठे असं म्हणालो? नाही नाही, ठीक आहे, इट्स ओके. तुला तसं काही म्हणायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण मला माहिती आहे जे काही चालू आहे ते माझ्यामुळेच चालू आहे. ताई हे बघ, मला असं काही म्हणायचं नव्हतं. नाही, खरंच इट्स ओके. तसं म्हणाला असतास तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये.
ऍटलिस्ट तुझ्या मनात काय चाललंय हे तरी मला कळलं. तायडे तायडे तू उगाच टेन्शन नको घेऊस. हे बघ नाही नितेश, मला ना कळत नाहीये रे माझं एक्झॅक्टली कुठे चुकतंय. म्हणजे बघ ना, मला राजवीरने आधी मॉडेलिंगची ऑफर दिली. मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. उलट तू आणि आईच म्हणत होते की हो म्हण पण मी नाही म्हणाले. मग काही दिवसांनी त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. तेव्हा सुद्धा तुम्ही खुश झालात, पण मी पुन्हा नाही म्हणाले. आणि आता मला खरंच मनापासून त्यांना हो म्हणावं असं वाटतंय. मी होकार देते तर तुम्ही म्हणताय की नाही हे चुकीचं आहे, नाही म्हण. सांग ना, मी नेमकं काय करू? ताई पण काय? मला ते आवडायला लागले. मी त्यांना होकार दिला. आमचा साखरपुडा ठरला. पण अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे साखरपुडा होऊ शकला नाही. त्याचा त्रास आपल्या सगळ्यांनाच झाला. मला मान्य आहे, तुला झाला, मला झाला, आई बाबा आपल्या सगळ्यांना झाला. पण नंतर ते मला भेटले. त्यांनी मला त्यांची बाजू सांगितली. मला त्यांची बाजू पटली. मी त्यांना माफ केलं. बरं, बाबाच नेहमी म्हणतात ना की नेहमी आपला आतला आवाज ऐकायचा. तो आवाज ऐकून मग निर्णय घ्यायचा. नितीश, मी तेच केलं. आतला आवाज ऐकून निर्णय घेतलाय. पण तो निर्णय आता तुम्हाला नाही पटत. मग मी काय करू? मला ना आता खरंच कळत नाही. म्हणजे आता पुढे काय होणार आहे? आई बाबा माझ्यासाठी मुलं बघतील. कदाचित मला राजवीरना नाही म्हणावं लागेल आणि तसंच आणखी काही जणांना नाही म्हणावं लागेल. पण पुढे जाऊन कधी ना कधी माझं लग्न कोणाशी तरी होईलच ना. पण नितीश, तूच मला सांग, माझी इच्छा नसताना जर मी कोणाशी तरी असंच लग्न केलं तर मी नाही सुखी राहू शकणार. तुला आवडेल का ते? नितीश, आपलं मन एकदाच कोणाला तरी देता येतं आणि मी ते कधीच राजवीरना दिलंय. कशा पाहिजे? ठीक. मी जरा देवळात जाऊन येते. कर्नल साहेब, बोला ना, काय झालं? पोरीचं लग्न करायचं मन आहे. तयारीला लागा. कोणाबरोबर? राजवीर मोहिते पाटील. काय बोलताय कर्नल साहेब? एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा तीच? तिला तिचं सुख त्याच्यामध्येच दिसत असेल, त्याला मी काय करणार? कर्नल साहेब, तुमच्यासारखा माणूस असं बोलतोय म्हणजे मला नवलच वाटतं. माझ्यासारखा माणूस म्हणजे काय? अरे, मी पण तुमच्यासारखा हाडा माणसाचाच माणूस आहे ना. काही गोष्टींमध्ये ठरवून सुद्धा कठोरपणे वागता येत नाही आणि मनवाच्या बाबतीत तर नाहीच नाही. कर्नल साहेब, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर साखरपुडा ठरवला आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा त्याच्याबरोबर लग्न लावून द्यायचं म्हणताय. राग नाही येत तुम्हाला त्या माणसाचा? रंगा, त्या दिवशी तू त्याला जिवंत तरी सोडलंस. मी तर तेही केलं नसतं. ज्या माणसाचा मी इतका तिरस्कार करतो त्या माणसाबरोबरच माझी मुलगी आयुष्य काढायचे स्वप्न बघते. मी काय करू? सांग ना, मी काय करू? लग्न झाल्यानंतर काय होणार आहे हे मला माहिती आहे आणि हे तिला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण आता समजून सांगायच्या सगळं पलीकडे गेलं. माझ्या हातात काहीच नाही रंगा, काहीच नाही माझ्या हातात. तुम्ही मला फक्त आदेश द्या, आजच्याच गायब करतो. नाही 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 रंगा, तू असं काहीही करणार नाहीस. आता तर तुला राजवीर मोहिते पाटलांची काळजी घ्यायला पाहिजे, कारण माझ्या लेकीचं सुख आणि दुःख त्याच्या असण्या नसण्यावरच अवलंबून आहे. चला,
तयारीला लागा. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही शाळेत येणार आहात ना आज? नाही, म्हणजे येणार असाल तर आपल्याला भेटता येईल. मी येतो शाळेत भेटायला. ऍक्च्युली मी आज शाळेत नाही जाणार आहे आणि तुम्ही यापुढे प्लीज माझ्या शाळेत येऊ नका. पण का, म्हणजे काय झालं? घरी काही प्रॉब्लेम? नाही, काही झालं नाहीये, पण तरी नको. मग का नाही भेटता? बाबांसाठी. म्हणजे बाबा जोपर्यंत आपल्या लग्नाला मनापासून होकार देत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करू शकणार. का पण? आणि समजा त्यांनी आपल्या लग्नाला होकार दिलाच नाही, मग? तर मी तुमच्याशी लग्न नाही करणार. हे खूप चुकीचं बोलताय तुम्ही. आणि मला माहिती आहे ना, तुमचं पण माझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. हो, पण माझं माझ्या बाबांवर सुद्धा खूप प्रेम आहे. आणि मी काही झालं तरी त्यांना नाही दुखवू शकत. मनवा, हे बघा, आता माझं आयुष्य तुमच्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत, हे माहिती आहे ना तुम्हाला. हो, मला सगळं माहितीये, पण मी म्हंटल ना, बाबांचा होकार येत नाही मनापासून तोपर्यंत मी लग्न नाही करू शकत. ठेवते मी. बाय. वीस आठा 30 नव 180 30 दहे 200. आता लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. हॅलो मनवा, अगं कुठे आहेस तू? कधीपासून फोन ट्राय करते तुझा? शाळेत येतेस ना? ऍक्च्युली तुला तेच सांगायला फोन केला होता मी. पुढचे काही दिवस मला नाही जमणार शाळेत यायला. का ग, काय झालं? नाही, काही झालं नाहीये, पण नाही जमणार मला. अगं पण मनवा, मी एकटे कसं सांभाळणार आहे मुलांना? आय नो सखी, थोडं अवघड जाणार आहे तुला सगळं मॅनेज करायला, बट खरंच सॉरी, मला नाही जमणार आहे. मनवा, काय झालंय मला सांगशील का? अगं मी म्हणाले ना, काही नाही झालंय. एनिवे, मी असे करते, काही पुस्तकं मार्किंग करून तुझ्या घरी पाठवते. तेवढं शिकवायचंय मुलांना. आणि काही डाऊट असेल तर मला फोन कर. बरं ठीक आहे. मनवा, तू किती दिवस नाही येणार आहेस? किती दिवस ते नाही माहित मला, पण मी तुला कॉल करून सांगेन. चल मग ठेवू मी. ठीक आहे, बाय. बाय. मनवा थांब, तुला जर का शाळेत जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. नाही आहे, ठीक आहे. अगं पण मी आता हो म्हणते ना, जा शाळेत. हो, पण बाबा नाही म्हणालात ना, मग कसं जाईल? मग बाबा राजवीरशी लग्न कर असंही म्हणालेत. ते का ऐकत नाहीस त्यांचं? एवढं सोपं आहे का गाई हे सगळं? नाही, म्हणजे बाबा म्हणालेत तर लग्न कर. मला माहिती आहे बाबा मनापासून हो नाही म्हणालेत. आणि माझी कितीही इच्छा असली ना तरी बाबा दुखवतील असं मी कधीच काहीच करणार नाही. नवे न्यू इयर कलेक्शनचं काम सुरू झालं ना? हो सर. पर्सनली लक्ष देतात, मला चुका नको. नाही सर, माझं लक्ष आहे. नवे, एक मिनिट. येस सर. नितीश सावंतरावला फोन करा आणि त्याला ऑफिसमध्ये बोलवून आजच आला पाहिजे. ओके सर. माहिती आहे ना काय बोलायचं? हो सर. हॅलो,
हॅलो नितीश सर, मी दवे बोलतोय राजवीर सरांच्या ऑफिसमधून. हॅलो हा येतंय ऐकू, बोला. सर, ॲक्च्युली तुम्ही जे बिझनेस मॉडेल सरांना त्या दिवशी दाखवलं होतं त्याबद्दल डिस्कस करायला सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये आज बोलवलं. नाही, तुमच्या सरांना सांगा की मला त्यांच्यावर काम करण्यात काही इंटरेस्ट नाही. सर, तुम्ही ते बिझनेस प्रपोजल ऑफिसमध्ये येऊन सरांना दाखवलं होतं आणि जर का तुम्ही ऑफिसमध्ये आलात तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील आणि त्याप्रमाणे क्लॅरिटी मिळेल. म्हणून मी नाही येऊ शकत. तुम्हाला जी काही क्लॅरिटी हवी आहे ती आत्ताच घ्या माझ्याकडून. सर, तुम्हाला तर माहिती आहे अशा गोष्टी फोनवर डिस्कस नाही करता येणार. तुम्ही प्लीज जर ऑफिसमध्ये आला असतात तर बरं झालं असतं. ठीक आहे, येतो मी. थँक्यू सर. मी तुम्हाला मीटिंगचा टाइम मेसेज करतो. सर, कळलं. ओके. आई आई प्लीज बोल ना माझ्याशी. आई हे बघ, तुला हवं तर तू ओरड, मला मला मार, माझ्याशी भांड हवं तर, पण असं असं शांत नको राहू. तुला माहितीये ना मला त्रास होतो. प्लीज बोल काहीतरी. मी बोलून काही उपयोग आहे का? तुझ्या वडिलांनी निर्णय दिलाय ना, तू ठरव तुला काय करायचं. कसं ठरवू मी? हा, सांग ना आई, मी कसं ठरवू? तुला दिसतंय ना सगळं किती कॉम्प्लिकेट झालंय ते. आणि बाबा म्हणालेत मला निर्णय घ्या हवा तो, पण कोणालाही दुखावून मी निर्णय घेऊ शकते का? तसं संस्कार केलेत का तुम्ही माझ्यावर? नाही ना. मग माझ्या सोन्यासारख्या घराला कोणाची नजर लागली कोणाच ठाऊक. हे जे काय चाललंय ना तुझ्यात आणि तुझ्या बाबांमध्ये, त्याचा मला किती त्रास होतोय याची काही कल्पना आहे का तुम्हाला? कळतंय ग मला 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 माहितीये तुला खूप त्रास होतोय, पण तूच सांग ना मी काय करू? ठीक आहे, मी नाही राजवीरशी लग्न करणार आणि परत त्यांना कधी भेटणार पण नाही. प्रॉमिस. याने काय होणार आहे? माझ्या घरात सगळं पहिल्यासारखं होणार आहे का? हं? हा तिढा तुझ्यात, तुझ्या बाबांमध्ये आणि राजवीर मध्ये आहे आणि तो तुम्हालाच सोडवायचा. मी काहीच नाही करू शकत. आई प्लीज, मी